माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो नमस्कार. युवावाणी कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत ग्रीक मायथॉलॉजी आणि भारतीय संस्कृतीचा परस्पर संबंध या विशेष मालिकेचा पहिला भाग. मानवी कल्पनाशक्ती, श्रद्धा आणि तत्वज्ञान यांचा संगम असलेल्या ग्रीक मायथॉलॉजीमध्ये अनेक गूढ आणि रोचक संकल्पना दडलेल्या आहेत. देवदेवतांचे स्वरूप, त्यांच्या कथा आणि त्यामागील विचारविश्व यांचा उलगडा या भागातून होणार आहे. तर श्रोते हो, या विषयावर प्राध्यापक ज्ञानेश्वर गटकर सर आपल्याशी संवाद साधत आहेत. ग्रीक मायथॉलॉजीचे अभ्यासक म्हणून त्यांचा सखोल अनुभव या चर्चेला अधिक समृद्ध करतो. श्रोते हो, त्यांच्याशी संवाद साधला आहे श्यामली देशमुख यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. चला तर ऐकूया ही विशेष मुलाखत. हाय, हॅलो, नमस्कार श्रोत्यांनो, कसे आहात? आनंदात आहात ना? आनंदात असालच, कारण आजचा विषय असाच काहीतरी आहे. खरं तर आमचा नेहमीच प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन पोहोचवायचा, आणि आज खरंच काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. मायथॉलॉजी हा शब्द आपल्या पुढे आला की आपल्या डोक्यात येतात त्या पुराणकथा. ती केवळ एक धार्मिक श्रद्धा आहे का, की नुसती संस्कृती, कला आणि साहित्य म्हणूनच आपण त्याकडे बघू शकतो? असे अनेक प्रश्न आपल्याला तो शब्द ऐकला की पडतात. पण याच सगळ्या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला आपल्या कार्यक्रमात मिळणार आहे. आज आपण आपल्या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत ज्ञानेश्वर गटकर यांच्याशी. सर असिस्टंट प्रोफेसर आहेत, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथे. नमस्कार सर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मायथॉलॉजी हा शब्द ऐकला की सगळ्यात पहिले डोक्यात एक शब्द येतो, तो म्हणजे पुराणकथा. तर मग आपण सुरुवात याच प्रश्नापासून करूयात की मायथॉलॉजी म्हणजे काय? मायथॉलॉजी त्यातला जो मूळ शब्द आहे, मुख्य शब्द आहे, तो म्हणजे मिथ. आणि हा मिथ शब्द म्हणजे ग्रीक शब्द आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ होतो स्टोरी किंवा सांगणे किंवा बोलणे. ते खरी खोटी याच्या पलीकडे जाऊन त्याचा तो अर्थ असतो, म्हणजे सांगणे, कथन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. त्यामुळे अशा कथनांची, अशा कथांची, अशा स्टोरींचं कलेक्शन म्हणजे मायथॉलॉजी असं आपण म्हणूया. आता मायथॉलॉजी पूर्ण जगभर आहे. भारतीय मिथकं आपल्याला माहिती आहेत बऱ्यापैकी, कारण ते आपल्या डीएनए मध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर ग्रीक मायथॉलॉजी ही जगप्रसिद्ध आहे. ते जगप्रसिद्ध असण्याची कारणही तशी आहेत, त्यावर आपण बोलूच या पुढे. नॉर्स मायथॉलॉजी आहे, पर्शियन मायथॉलॉजी आहे, बॅबिलियन मायथॉलॉजी आहे, सुमेरियन आहे, मेसोपोटेमियन आहे, इजिप्शियन आहे. म्हणजे एवढ्या मिथकांचे इतके प्रकार आणि मायथॉलॉजी इतके प्रकार या जगात आहेत की आपण कल्पना करू शकत नाही. आणि आज मला वाटतं आपण त्यावरच बोलूयात आणि त्याला एक्सप्लोर करूयात. हो, पण मिथ ऐकलं की असं वाटतं की अशी एखादी गोष्ट की जी खरी असू शकते, म्हणजे त्यापुढे प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतो ना. ही अडचण मुळात काय आहे की आपल्याकडे एक शब्द आहे मिथ्या, आणि मिथ्या आणि मिथ हे जरा आपल्याला सारखे वाटतात. त्यांच्यात एक प्रकारची समानता वाटते. परंतु मिथ्याचा जो आपण अर्थ घेतो तो म्हणजे तथ्याच्या विरुद्ध. जे तथ्य नाही ते मिथ्य, म्हणजे ते खोटं असं आपण घेतो. पण खरं सांगू का, मिथकांचा अभ्यास करताना अनेकांचा हा पूर्वग्रह असतो. अनेकांना ही अडचण जाते की याला खरं समजायचं की खोटं समजायचं. तर मिथकशास्त्र, मी असा शब्दप्रयोग याच्यासाठी करतो. मिथकशास्त्राचा अभ्यास करताना माझे काही अझम्पशन्स आहेत. जे अझम्पशन्स अर्थातच इतके आधी मायथोग्राफर होऊन गेले, त्यांचं वाचन झालं, त्याच्यावरून मी ते माझे अझम्पशन्स काढले की मी कुठल्या अप्रोचने या मिथकांकडे बघायचं. तर मिथक याला डिफाईन करताना, त्याची व्याख्या करताना खूप कठीण आहे. कारण की त्याला इतके कंगोरे आहेत, इतके डायमेन्शन्स आहेत की आजपर्यंत मला नाही वाटत की कुठल्याही मायथोग्राफरने परिपूर्ण अशी त्याची व्याख्या तो करू शकला. कारण की त्याने एक व्याख्या केली तर काही मिथके व्याख्यांमध्ये येतात, पण मग काही मिथके अशी आहेत की ते त्या व्याख्येत बसत नाहीत. म्हणून सर्वसमावेशक अशी त्याची व्याख्या करणं कठीण आहे. पण एकंदरीत त्याचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला समजेल की मिथकं नेमकं काय असतात, मायथॉलॉजी नेमकी काय असते. पहिली गोष्ट तर मिथकं ह्या विश्वाची निर्मिती कशी झाली याला शोधणारी असतात, याची उत्तरं देणारी असतात. त्यानंतर मिथकं जे आहेत
ह्या निसर्गामध्ये ज्या काही असे घटक आहेत जे आपल्याला आश्चर्यात पाडणारे असतात त्याची उत्तरं देणारी काही मिथकं निर्माण झालेली आहेत. त्यानंतर मिथकांच्या व्यतिरिक्त आणखी एक प्रकार असतो दंतकथा, जो मिथकांचाच एक प्रकार आपण समजू शकतो. त्यामध्ये मग जे नायक आहेत, प्राचीन काळातले जे हिरो ज्याला म्हणतो आपण, त्यांच्याबद्दलच्या कथा ज्या आहेत त्यांना सुद्धा आपण मिथकांमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर धार्मिक विधींसाठीची मिथकं रचल्या जातात. एवढंच काय, आपल्याला ह्युमन व्हॅल्यूज, आपली नैतिकता शिकवणारी सुद्धा मिथकं निर्माण झाली आहेत. त्यामुळे मिथकांचा पसारा इतका अफाट आहे, इतका अवाढव्य आहे की त्याला आपण एका मोजक्या शब्दांमध्ये त्याची व्याख्या करू शकत. अच्छा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मिथक म्हटलं तर कला, संस्कृती आणि एक धार्मिक श्रद्धा पण त्याच्यामध्ये येतं, म्हणजे तिन्ही गोष्टी येतात. हो. एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रिलिजन म्हणजे धर्म आणि मायथॉलॉजी ह्या खरं तर दोन भिन्न गोष्टी आहेत. परंतु अडचण अशी आहे की यांना भिन्न करता येत नाही. आता हे कसं, ही गंमत आहे. कारण की मिथकं म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे जीवनानुभव घेतले या जगण्याचे, आजूबाजूच्या भोवतालचे ज्याला म्हणतो आपण, त्याला त्यांनी आपल्या मिथकांमधून मांडलं. मुख्यत्वे सुरुवातीच्या काळामध्ये माणसाचं जगणं हे धर्मकेंद्री होतं. त्यामुळे धर्मकेंद्री जगणंच त्यांचं असल्यामुळे त्यांची मिथकं सुद्धा त्या संघाची आली. अच्छा, त्यामुळे आपल्याला मिथकांमधून धर्म वेगळा काढता येत नाही, रिलिजन वेगळा काढता येत नाही, कारण जास्तीत जास्त मिथकं सुरुवातीच्या काळातली धर्मकेंद्रीच होती. त्यामुळे धर्म आणि मिथकं मला वाटतं हे परस्पर पूरक असे आहेत. तर श्रोत्यांनो, आपण आत्ताच मिथकं, मायथॉलॉजी म्हणजे काय हे जाणून घेतलं आणि तुम्हाला सांगायला मला छान वाटेल की पहिल्या भागात आपण ग्रीक मायथॉलॉजी याविषयी जाणून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागात हे मी तुम्हाला दुसऱ्या भागातच सांगणार आहे की आपण दुसऱ्या भागात काय जाणून घेणार आहोत. तर खरं तर ऐकताना ह्या सगळ्या गोष्टी सोप्याही वाटतात आणि तितक्या कठीणही वाटतात, पण मग त्याचा अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय, म्हणजे तितका कठीण असतो का तो अभ्यास करणं? कठीण याच्यासाठी असतो की त्याचा आवाका फार मोठा आहे. बरोबर. पण त्यामध्ये मजा पण आहे. कारण की मला सांगा की इतके वर्ष झाले ती मिथकं अजूनही आपल्याला माहिती आहेत, म्हणजे आपल्या संस्कृतीमधली अर्थातच, आणि ऐकताना छान वाटतं. कारण त्यामध्ये ते एक पोएटिकनेस आहे, एक काव्यात्मकता त्याच्यामध्ये आहे, एक त्याची शैली जी आहे ती आपल्याला भुरळ पाडणारी आहे. त्यामुळे ते अजूनही टिकून आहेत. हे त्यांचं वैशिष्ट्य असल्यामुळे ते आजही जनसामान्यांपर्यंत टिकून आहेत. पण त्या व्यतिरिक्त मिथकांचा अभ्यास फक्त ते कथा म्हणून करणे नाही. हे बघा, तर जोसेफ कॅम्बेल यांनी मिथकांना त्याच्या फंक्शन्सला, ज्याला म्हणू आपण, 4 पद्धतीने कॅटेगराईज केला. की मिथकं हे एक गूढवादाकडे असतात, त्यातील गूढवादाला रिअलाइज करण्यासाठी आपल्याला एक प्लॅटफॉर्म देतात. दुसरं की विश्व म्हणजे भौतिक जग याला समजून घेण्याचे ते प्रयत्न करत असतात. तिसरं की आपला जो सामाजिक परिसर आहे, सोसायटल ज्याला म्हणतो आपण, त्याला ते एक्सप्लेन करण्याचा एक तो प्रयत्न असतो. आणि चौथ्या लेवलवर सायकोलॉजिकली सुद्धा ते आपल्याला काहीतरी देत असतात. म्हणजे बघा की सायकोलॉजिकली म्हणजे वैयक्तिक, मानसशास्त्रीय त्याच्यामध्ये काहीतरी असतं, दुसरं सामाजिक असतं, तिसरं भौतिक असतं आणि चौथं अभौतिक असतं. या जगाच्या पलीकडचं काहीतरी असतं. म्हणजे सूक्ष्म ते स्थूल या सगळ्यांना बांधून ठेवणारा थ्रेड जो आहे, धागा जो आहे, तो म्हणजे मिथकं असतात. मुळात मिथकांना मी सत्य म्हटल्यापेक्षा त्यांना साहित्य समजतो. आणि साहित्याची जेवढी वैशिष्ट्ये आहेत ते मिथकांना लागू होतात. साहित्य काय असतं? साहित्य हे फॅक्ट्सवर आधारलेलं फिक्शन असतं. म्हणजे एखादी कथा घेतली तुम्ही, एखादी कादंबरी घेतली, त्या कादंबरीमध्ये सगळं फिक्शन आहे, कल्पना आहे, पण ती कल्पना जी आहे ती वास्तवावर आधारित आहे. हे आपण सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मिथकं ही खोटी नसतात, मिथकं ही मेटाफॉरिकल असतात. आणि आपली अडचण काय होते श्यामली मॅडम, की आपण मिथकांना शब्दशः डिकोड करण्याचा प्रयत्न करतो, लिटरल मिनिंग काढण्याचा प्रयत्न करतो. मिथकं हे लिटरल मिनिंग काढण्यासाठी नसतात, ते संकेत असतात, ते मेटाफर असतो त्याच्यामध्ये ॲलेगरी असते, एक कव्हर्ट मिनिंग पण असते, दुसरा अर्थ सुद्धा असतो. कारण एखादं वाक्य आपण म्हणतो तेव्हा त्याचा शब्दशः अर्थ आपण नाही घेत ना. उदाहरणार्थ, एखादा वाईट मनुष्य असेल आणि तो आपल्या येताना दिसला तर आपण म्हणतो, तो बघ, तो आला नाग. तर नाग याचा शब्दशः अर्थ घेतला तर सरपटणारा प्राणी असा होतो, पण तो सरपटत येत नाही. तर नागाचा जो दुसरा अर्थ आहे म्हणजे विषारी मनुष्य, पॉयझनस मॅन, या अर्थानं आपण त्याला घेतो. तर मिथकांचे असे सेकंड मिनिंग असतात, त्याला खरं तर समजून घेण्याची गरज आहे. म्हणून
अनेकदा असं म्हटलं जातं की मिथक काय, भाकड कथा आहेत, सांगीवांगीच्या कथा आहेत, मनोरंजनासाठी केलेल्या आहेत. परंतु हे आपल्या पूर्वजांचं देणं आहे आपल्याला. बरोबर. त्यांनी जे जगलं, जे अनुभवलं, ते त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला शुगर कोट केलं, त्याला मनोरंजन दिलं, त्याला साहित्याचे जे काही रंगढंग असतात ते चढवले आणि आपल्यापर्यंत त्यातलं तत्व पोहोचवलं. हो. आणि तुम्ही सांगितलं की मिथकं हे साहित्यातच येतात. बरोबर. आणि मी असं ऐकलं की साहित्यात कधीच 2+2 बरोबर 4 होत नाही. म्हणजे मिथकांचं पण तसंच. हा, त्याला तुम्ही रॅशनॅलिटीनं आणि लॉजिकली डिकोड करण्याचा प्रयत्न करू नका. कारण माणसाचं जगणं एक सुरी नसतं. नाही. माणसाचं जगणं एक रेषीय पण नसतं. अनेक डायमेन्शन्स घेऊन आपण जगत असतो आणि ते डायमेन्शन्स कधी कधी इतके दुर्बोध असतात, अनाकलनीय असतात की ते आपल्याला समजत नाहीत. बरोबर. आणि विचार करा की मिथकं जे आत्ता आपण ज्यांना मिथकं म्हणून समजून घेतोय, हे त्या काळातली आहेत जेव्हा मानवाच्या ज्ञानाच्या कक्षा इतक्या रुंदावलेल्या नव्हत्या जितक्या आपल्या आज आहेत. त्यामुळे मिथकं हे तेव्हाच्या माणसाच्या ज्ञानाच्या कक्षेप्रमाणे तयार झालेली आहेत. त्यांना कळत नव्हतं की पाऊस कसा पडतो. त्यांच्याकडे ते विज्ञान नव्हतं समजून घेण्याचं की पाऊस कसा पडतो. मग त्यांनी त्याला समजून घेण्यासाठी पाऊस कसा पडतो याच्यासाठी आपल्याकडे वरुण देव असेल, तिकडे झ्यूस असेल, मग ही त्या देवांची शक्ती आहे असं त्यांनी कल्पित केलं आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न. हे जाणून घेऊयात की ग्रीक मायथॉलॉजी आणि तिचे वैशिष्ट्य काय आहे. ग्रीक मायथॉलॉजी खरं तर भारतीय मिथके आणि ग्रीक मिथके यांच्यामध्ये प्रचंड साम्य दिसते. त्यामुळे ज्या माणसाला भारतीय मिथकं माहिती आहेत तो ग्रीक मिथकांना चांगल्या प्रकारे समजू शकतो. म्हणजे अभ्यास ज्या व्यक्तीला या विषयात करायचा आहे त्याला हे सोपं जाईल, ज्याला सोपं जाईल. तर ग्रीक मिथकांमध्ये काय आहे की भारतीय जसे अनेक ईश्वरवादी आहोत आपण, तसे मूळ ग्रीक जे आहेत ते सुद्धा अनेक ईश्वरवादी आहेत. त्यामुळे पॉलिथेइझम ज्याला म्हणतो आपण, अनेक देव, म्हणजे आपल्याकडे 33 कोटी देव आहे असे आपण म्हणतो, तसे त्यांचे सुद्धा अनेक देव आहेत. तर ते पॉलिथिइझम असणं हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे अँथ्रोपोमॉर्फिझम. अँथ्रोपोमॉर्फिझम म्हणजे काय की ग्रीकांचे देव जे आहेत ना ते माणसांसारखे आहेत. म्हणजे माणसाला जसा राग, लोभ, मोह, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मानवाला असतात त्या देवांना आहेत. त्यांना सुद्धा राग येतो, त्यांना क्रोध येतो, त्यांना मत्सर वाटतो, ते बदला पण घेतात, ते रिव्हेंज पण घेतात, ते तुमचा द्वेष करतात, तुम्हाला शिक्षा देतात. जसे आपण माणसं वागतो तसे ते वागतात तिथले देव. तर हे एक मला खूप महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं. त्यानंतर ग्रीक मिथके हे त्याला नॅचरल फिनॉमिना म्हणतो आपण. त्या नॅचरल फिनॉमिनाला एक्सप्लेन करणारे आहेत, मॉरल व्हॅल्यूजला शिकवणारे आहेत, मॉरल व्हॅल्यूजला डिफाईन करणारे ते मिथकं आहेत. इतकेच काय, ज्या माणसाच्या पॅशन्स असतात, भावभावना असतात, त्या सगळ्या पद्धतीच्या भावभावना त्याला सुद्धा एक्सप्लोर करणारी ही मिथकं आहेत. त्यानंतर ग्रीक मिथकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रीक देवांची जिनॉलॉजी, म्हणजे त्यांच्या पिढ्या आहेत. अच्छा. पहिली पिढी, देवांची दुसरी पिढी, त्यानंतर तिसरी पिढी, अशा पिढ्यानपिढ्या चालत येणार त्यांची जिनिओलॉजी आहे, वंश परंपरा ज्याला म्हणतो आपण, ते त्या देवांमध्ये दिसते. त्यानंतर सामाजिक रीतिरिवाज जे आहेत त्यांना एक्सप्लोर करणाऱ्या, त्याला एक्सप्लेन करणाऱ्या मिथक कथा आपल्याला ग्रीक मायथॉलॉजीमध्ये दिसून येतात. इतकंच काय तर निसर्गामध्ये होणारे बदल जे असतात त्या बदलांना सुद्धा सांगणाऱ्या मिथक कथा आहेत की हे बदल का आहेत. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, पर्सिफोनी आणि तिची आई दिमिटर यांची ती मिथक कथा आहे. दिमितर म्हणजे ही सुफलतेची देवता, म्हणजे जे संपन्नतेची देवता आहे, पीक देते, फर्टिलिटीची देवता आहे. जेवढे काही पृथ्वी आहे त्या पृथ्वीमधलं जेवढं काही पीक आहे ते तिच्या आशीर्वादाने येतं असं ग्रीक लोक तेव्हाचे मानत असत. तर तिची मुलगी आहे पर्सेफोन. तर ते पर्सेफोन जी आहे ती तिच्या प्रेमात हेडिस पडतो. हेडिस म्हणजे तिथल्या पाताळाचा देव, अंडरवर्ल्डचा देव, म्हणजे मृत्यूलोकाचा देव. तो तिच्या प्रेमात पडतो. अर्थातच तो मृत्यूलोकाचा देव आहे, तो काही वर आकाशात राहत नाही, ऑलिम्पियन्स नाही आहे. तर मग तो तिला मागणी घालतो पण नकार येतो, म्हणून मग तो काय करतो, तिला पळवून घेऊन जातो. अच्छा. मग पळवून घेतल्यामुळे तिची आई जी आहे दिमितर,
ती खूप नाराज होते, दुःखी होते. इतकी दुःखी होते की ती काहीच पिकू देत नाही. मग शेतीमध्ये काहीच पिकू देत नाही, त्याच्यामुळे काय होते की लोकांना खायला मिळत नाही वगैरे वगैरे, धनधान्य वगैरे सगळं मिळत नाही. मग झिओस आणि बाकीचे जे देव आहेत ते हेडीजला म्हणतात की अरे बाबा सगळे उपाशी मरतील इकडे, तू तिला परत पाठव वगैरे वगैरे. पण तू परत पाठवायला तयार नसतो. मग खूप त्याला हे केलं जाते आणि मग अशा दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतो की 6 महिने ते आईकडे येईल आणि 6 महिने तिथे राहील. म्हणून मग 6 महिने त्यांच्याकडे हिवाळा असतो, जेव्हा ती पर्सेफोन तिकडे अंडरवर्ल्डला गेलेली असते आणि मग सगळीकडे बर्फ साचलेलं असते, सगळीकडे नापिकी असते. आणि जेव्हा ती आईच्या घरी येते तेव्हा उन्हाळा सुरू होतो आणि मग सीझन सुरू होतो, सुगीचा हंगाम सुरू होतो. अशी ती कथा आहे. सुगी केव्हा येते तर पर्सेफोनी आईकडे परत येते तेव्हा, आणि ती निघून जाते तेव्हा ती नाराज होते म्हणून ती काही पिकू देत नाही. अशा पद्धतीने हे सीझन्स तयार झाले असं आपल्याला म्हणते. अशा अनेक गोष्टी आहेत. आणखी येथे मला एक कथा आठवते, इंद्रधनुष्य आणि त्याच्या देवीची ती कथा आहे. तर आता होमर म्हणजे ग्रीकांचा व्यास किंवा वाल्मिकी असं आपण समजूयात. तर त्याने ओडिसी आणि एलियड अशी अजरामर महाकाव्य लिहिली. तर होमरच्या महाकाव्यात गॉड म्हणजे ग्रीक गॉड आणि टायटन्स यांचं युद्ध सांगितलेलं आहे. आपल्याकडे जसं सूर आणि असुर यांचं युद्ध असतं तसं त्यांच्याकडे. तर या युद्धावेळी होते काय की 2 जुळ्या बहिणी असतात, एक असते आयरिस आणि दुसरी असते आर्के. पण नेमक्या युद्धात दोघींमध्ये वाद होतो आणि आर्की ही टायटन्सच्या बाजूने जाते, तर आयरिस जी आहे ती देवांसाठी दूत म्हणून काम करते. म्हणजे देवांना युद्धाच्या ब्रेकिंग न्यूज पुरवणारी वार्ताहर वगैरे अशी ती असते. तर आयरिस खूप प्रामाणिकपणे देवांसाठी दूतांचे काम करत असल्याने देव तिच्यावर खुश होतात आणि मग युद्ध संपल्यानंतर तिचं लग्न झेप्रियस या पश्चिमी वाऱ्याच्या देवाशी तिचं लग्न लावून दिलं जाते. झेप्रियस म्हणजे आपल्याकडील पवनदेव वगैरे अशी ती गोष्ट आहे. मग हा जो देव असते हा अटलांटिक महासागरावरून वाहत येणाऱ्या पश्चिमी वाऱ्याचा तो देव आहे. तो युरोपियन लोकांसाठी शुभशकुनी आहे, कारण पश्चिमेकडील अटलांटिक महासागरावरून वाहत येऊन तो वारा युरोपला ऊब देतो, उष्णता देतो, थंडी नाहीशी करतो आणि मग उन्हाळ्याची सुरुवात करतो. आणि त्यांच्यासाठी उन्हाळा हा चांगला ऋतू असतो बरं का, आपल्यासारखा नाही. तर उलट तिकडे एक नॉर्थ विंड पण आहे, म्हणजे उत्तरेकडून येणारा हवा, त्याचा देव बोरियस. आता हा उत्तरेकडून आर्टिक महासागरावरून वाहत येऊन युरोपात थंडीची लाट आणत असतो, म्हणून तो वाईट, आणि मग तो हिवाळ्याची सुरुवात करतो. लक्षात आहे ना. आता ही जी आयरिस आहे जिने देवाचं दूताचं काम केलं आहे टायटोनेमॅकी त्या युद्धामध्ये, ती ह्या पश्चिमी वाऱ्याची बायको, झेप्रियसची बायको, आणि ती त्याची बायको असल्यामुळे इकडून तिकडे भुरकून उडून जाऊ शकत असते, कारण शेवटी नवरा तिचा म्हणजे काय पवनदेव. आणि मग युद्धावेळी आपले संदेश ती वेळेवर देवाला पोहोचवू शकत असायची. आता तिच्या कामातील प्रामाणिकपणामुळे देव आणखी खुश होतात व तिला इंद्रधनुष्याची देवी म्हणून मान्यता देतात. आता तिच्या पायाला मस्त असे पंख असतात, ती नवऱ्याच्या मत्ती हवेवर स्वार होऊन इकडून तिकडे जाऊ शकते. आणि मग हा सगळा संदर्भ आपण लक्षात घेतला तर मग आणखी एक गोष्ट आपल्याला कळेल की आपल्या डोळ्यांच्या याला एका विशिष्ट भागाला आपण आयरिस असं म्हणतो. आधार कार्ड वेळेस आपले आयरिस स्कॅन करायला आपण गेलेले आहे, बरोबर, तर त्याला आयरिस असं म्हटलं जातं. तर ते नाव जे आहे ते हिच्यावरून आलेलं आहे. आता हे कसं, तर आयरिस नावाची एक फुल वनस्पती सुद्धा आहे बरं का, आपल्याकडे नाही त्यांच्याकडे. या वनस्पतीचे फुले खूप वेगवेगळ्या रंगात सापडतात, त्यामुळे इंद्रधनुष्याचे सगळे रंग या जातीच्या फुलांमध्ये आढळतात, म्हणून तिलाही आयरिस म्हणजे इंद्रधनुष्याच्या या देवीच्या नावावरून ओळखल्या जाते त्या वनस्पतीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसाच्याच नव्हे तर प्राण्यांच्याही डोळ्यांचा विचार करून डोळ्यातील त्या भागाला आयरिस हे नाव आपण दिलं आहे. कारण काय, डोळ्यातील आयरिसच्या पाठीमागे असलेल्या मेलेनिनच्या प्रमाणात, म्हणजे सूर्यप्रकाशामुळे मेलेनिन कमी जास्त होत असतं, डोळ्यांचा रंग ठरत असतो. आता म्हणून मग उष्ण कटिबंधात राहणाऱ्यांचे डोळे काळे किंवा घाऱ्या रंगाचे असतात, तर शीत कटिबंधातील लोकांचे निळे किंवा त्यासारख्या तत्सम रंगाचे असतात. आता प्रकाशाच्या शलाका नेमका कोणत्या कोनातून आणि किती प्रखरपणे डोळ्यांवर पडतात त्यामुळे डोळ्यांचे रंग बदलताना आपल्याला दिसतात. ही गोष्ट प्राण्यांच्याही डोळ्यांना लागू पडते. त्यामुळे पूर्ण पृथ्वीवर विविध रंगाचे डोळे असलेले प्राणी दिसतात. सूर्यप्रकाशामुळे डोळ्यातील रंग ठरत असतात आणि ते रंग किंचित सतत बदलत असतात. अगदी इंद्रधनुष्याच्या छटा जसा रंगांचा खेळ करतात तसेच मग डोळ्यातल्या या विशिष्ट भागाला सुद्धा त्या इंद्रधनुष्याच्या देवीचं नाव आपण दिलं आयरिस. आणि तो शब्द आपण जसा तर तसा आपण सुद्धा स्वीकारलेला. आपल्या भाषेमध्ये त्यासाठी वेगळा शब्द असेलच.
आपण छान गोष्टी ऐकतच आहोत सरांकडनं. आता वेळ झालेली आहे गाण्याची, तर आपण एखादं छान सरांच्या आवडीचं एखादं गाणं ऐकूया. तर डोळ्यांचा विषय निघालाय, तर माझं एक सावली सलोनी तेरी झिलसिया. आपण ऐकूया हे गीत. तर आपण या गीताच्या आधी ग्रीक मायथॉलॉजी मधल्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकत होतो. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर, की तुम्ही मिथकांच्या अभ्यासाकडे कसे वळले आणि ग्रीकच मायथॉलॉजी का? मी इंग्रजी साहित्याचा अभ्यासक आहे आणि मग इंग्रजी साहित्यामध्ये अनेकदा ग्रीक मिथकांचे संदर्भ जातात. त्याला आम्ही अल्युजन्स म्हणतो. अल्युजन्स म्हणजे कुठलाही असा एखादा संदर्भ की जो फक्त संदर्भापुरता असेल, पण गंमत म्हणजे असे जे अल्युजन्स असतात हे हायपरलिंक्स आहेत तेव्हाच्या साहित्यातले. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर डॉक्टर फॉस्टस नावाचं एक नाटक आहे, ख्रिस्टोफर मार्लोने लिहिलेलं. त्याच्या नाटकामध्ये एक वाक्य आहे, वॉज दिस द फेस दॅट लॉन्च द 1000 शिप्स अँड बर्न द टॉपलेस्ट टॉवर ऑफ इलियम. यामध्ये फक्त हा इलियम जो शब्द आहे हा एकच मिथकांमधला आहे, पण त्याच्यामुळे अख्खं ट्रॉयचं जे मिथक आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. म्हणजे इकडे उदाहरण द्यायचं झालं मराठीमध्ये, मला ग्रेसांची कविता आठवते. ग्रेस म्हणतात की या वाटेवर रघुपती आहे, त्या वाटेवर शिळा, सांग साजणी कुठे ठेवू मी तुझा उमलता गळा. ह्या 4 ओळींना तुम्हाला समजायचं असेल तर तुम्हाला अहिल्याचं मिथक माहिती पाहिजे, कारण त्या एका शब्दाने, शिळा या शब्दाने अहिल्याचं अख्खं मिथक तिथे अवतीर्ण झालेलं आहे. तर मग असे खूप संदर्भ साहित्यामध्ये जातात. माझा एक आवडता नाटककार आहे GB शॉ म्हणून. त्याचं पिग्मेलियन नावाचं नाटक मला खूप आवडतं. आता त्याचं टायटलच जे आहे पिग्मेलियन, हे पिग्मेलियनच्या मिथकांवरूनच त्यांनी घेतलेलं आहे. आणि पिग्मेलियनचं मिथक खूप सुंदर आहे. काय असतं की ते मिथक सांगतो. पिग्मेलियन नावाचा एक शिल्पकार असतो आणि तो एका सुंदर स्त्रीचं शिल्प तयार करतो. ते इतकं अप्रतिम शिल्प असतं, इतकं सुंदर शिल्प असतं की तो स्वतःच त्या शिल्पाच्या प्रेमात पडतो. परंतु ते निर्जीव शिल्प आहे, त्यामध्ये आत्मा नाही, प्राण नाही, सजीवता नाही आहे. मग तो झुरतो त्या सौंदर्यासाठी, त्या शिल्पासाठी, आणि मग तो ॲफ्रोडायटी नावाच्या प्रेमाच्या आणि सौंदर्याच्या देवतेची आराधना करतो, तिला प्रसन्न करतो. आणि मग ती त्याच्या सगळ्या त्या भक्तीला बघून ती प्रसन्न होते आणि ती त्या शिल्पामध्ये त्याच्यासाठी प्राण फुंकते. ते शिल्प जिवंत होतं. त्या शिल्पाचं नामकरण केलं जातं, गॅलेशिया अशी ती स्त्री तयार होते. आणि मग हा जो आहे पिग्मेलियन, हा तिच्याशी लग्न करतो आणि मग ते सुखानं संसार करायला लागतात. असे ते मिथक आहे. आता GB शॉनं काय केलं, या मिथकाला आपल्या नाटकाचा फ्रेमवर्क म्हणून वापरलं. त्यामध्ये एक प्रोफेसर हिगिन्स म्हणून एक प्रोफेसर असतो फॉनेटिक्सचा, तो म्हणजे तो पिग्मेलियन. आणि एक इलायझा डूलिटिल म्हणून एक स्लम एरियामध्ये राहणारी एक मुलगी असते. आता ज्या पद्धतीनं पिग्मेलियननं दगडापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली, तशाच पद्धतीनं या प्रोफेसर हिगिन्सनं एका स्लम एरियातील मुलगी उचलून तिला कल्चर करून, तिला संस्कारित करून तिची प्रिन्सेस बनवतो. तो म्हणजे राजकुमारी सारखं तिला सगळं घडवतं. तर हे मिथक त्याने तिथे वापरलं. आता तुम्ही याच नाटकाचं पु ल देशपांडेंनी ती फुलराणी म्हणून रूपांतर केलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन याच नाटकाचं थोडंसं उलट करून हिरोचा हिरोईन, हिरोईनचा हिरो करून हमाल दे धमाल हा सिनेमा पण आलाय. लक्षात येतं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला ही मिथकं साहित्यामध्ये, कलेमध्ये सगळं दिसतात. तर मग हे असं नाटक वाचत होतो. त्यानंतर T.S. एलियट सारखा कवी जेव्हा वाचला, तेव्हा त्याच्या द वेस्टलँड सारख्या कवितेचं तर पूर्ण फ्रेमवर्कच हे मिथकांवर आहे. मिथकं नसतील तर ती कविताच पूर्ण होणार नाही, अशी ती कविता आहे. माझा आवडता कवी आहे जॉन किट्स. त्या जॉन किट्स ओड लिहिण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर त्यामध्ये त्याची ओड टू सायकी नावाची एक कविता आहे. ओड टू सायकी माझ्या वाचनात आली. त्यामध्ये सायकीचं मिथक वापरण्यात आलं. म्हणजे साहित्यामध्ये अनेक प्रकारे, अनेक पद्धतीनं या मिथकांचा वापर झालेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मग मी मिथकांच्या अभ्यासाकडे वळलो आणि मिथक समजून घेणे सुरू केलं. अच्छा, तुम्ही बोलताना ट्रॉय युद्धाचा उल्लेख केला आणि मी असं ऐकलेलं आहे की आपल्याकडच्या रामायणात आणि ट्रॉय या युद्धात फार साम्य आढळतं. तर ते साम्य तर आहेच अर्थातच. ट्रॉयच्या युद्धापेक्षा ओडिसी हे जे महाकाव्य आहे, त्या ओडिसी महाकाव्यात आणि आपल्याकडे रामायणामध्ये प्रचंड साम्य असलेलं दिसून येतं. जसं इकडे सीतेला रावण उचलून घेऊन जातो, तसंच तिकडे ग्रीकच्या एका राणीला ट्रॉयचा राजकुमार उचलून घेऊन जातो. पॅरिस त्याचं नाव असतं. आणि मग तिला परत आणण्यासाठी ट्रॉयचं युद्ध होतं, जसं रामायण सीतेला परत आणण्यासाठी झालेलं असतं. इतकंच काय, तर तसं ट्रॉय जळून बेचिराग होतं, तसंच आपल्या इकडे लंका जळून काय होते, बेचिराग होते. तर असे अनेक तुम्हाला त्यामध्ये साम्य दिसेल.
श्रोते हो, या भागात आपण अशाच इतक्या छान छान कथा सरांकडनं ऐकल्यात. आता आपण दुसऱ्या भागात पुन्हा याविषयी बोलणार आहोत. तर भेटूया दुसऱ्या भागात. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आपण युवावाणी कार्यक्रमाअंतर्गत ग्रीक मायथॉलॉजी आणि भारतीय संस्कृतीचा परस्पर संबंध या मालिकेचा हा पहिला भाग ऐकलात. या भागामध्ये प्राध्यापक ज्ञानेश्वर गटकर यांच्याशी संवाद साधला होता श्यामली देशमुख यांनी. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य लाभले होते गणेश देशमुख यांचे. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. ही निर्मिती आकाशवाणी अमरावती केंद्राची होती. श्रोते हो, पुढील भाग आपण येत्या रविवारी याच वेळी ऐकू शकता, ज्यामध्ये या संकल्पनांचा भारतीय संस्कृतीवर झालेला प्रभाव जाणून घेऊ. तोपर्यंत नमस्कार. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.